गुड मॉर्निंग मॅडम, कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग गायतोंडे, मी मस्त आहे. फूलों से ज्यादा महक आएगी तुम्हारे हाथों से, किसी के रास्ते से कांटे हटा कर तो देखो. गायतोंडे, तुम्ही फारच रसिक आता. अर्जुन बाबांची कृपा. आणखीन काय? काय? नाही काही नाही मॅडम. त्या काही फाईल्स आणल्यात, त्याच्यावर तुमच्या सह्या हव्या होत्या. बर. उद्या तुम्हाला येवतेश्वरला जायचंय, त्या भागाची पाहणी करायची आहे आणि काही मीटिंग्सही आहेत. दरडी संदर्भात? हो मॅडम. बर. अहो मग चांगलंच आहे की. उद्या श्रावण सोमवारी मी दर्शनाला जाणारच होते येवतेश्वरला. येता येता मीटिंग करते आणि पाहणी करून येते. हो मॅडम. आणि हो, आपल्या योजनेचे अपडेट घेतायत ना? हो मॅडम, त्याचेही काही रिपोर्ट्स या फाईलमध्ये आहेत. इनफॅक्ट आपल्या योजनेला महिलांचा उत्तम प्रतिसाद आहे. आणि मॅडम, आपली योजना लोकांना माहितीही झाली आहे. नाही नाही नाही, फक्त माहिती असून फायदा नाही. लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. आठवतंय ना, आपण सरांना काय सांगितलं होतं? नंबर मध्ये वाढ होईल. मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आकडे नक्कीच कमी होतील. आपण सगळे मिळून एकत्र काम करू ना, त्यामुळे विल हॅव गुड रिझल्ट्स. सो डोंट वरी. आपण मस्त काम करूया मॅडम. जस्ट बी पॉझिटिव्ह. एक मिनिट थांबा. गायतोंडे, काय होतंय तुम्हाला? नाही काही नाही मॅडम. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काही काळजी करू नका. जस्ट टेन्शन घेऊ नका. रिलॅक्स मॅडम, होईल सगळं व्यवस्थित होणार आहे. अहो हो, मी ठीक आहे. मला कुठे काय झालंय? आत येऊ का मॅडम? लक्ष्मीताई या. मॅडम, तुमच्यासाठी आणलं होतं खायला. अहो याची काय गरज आहे? अहो असं कसं म्हणता? खाऊन घ्या. मॅडम, तुम्ही बरे आहेत ना? मी ठीक आहे. मला कुठे काय झालंय? आणि हो लक्ष्मीताई, अहो 15 ऑगस्टचा कार्यक्रम फारच छान केला आपण. हो ताई, तुम्ही त्या दिवशी 15 ऑगस्टचं काय नियोजन केलं होतं, हो ना? बरोबर आहे मॅडम. पण मॅडम, असली जी काम आहेत ना, आपण समध्याने मिळून करायची. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. आम्ही हाय की. तुम्ही बिनधास्त राहायचं. एक मिनिट, मला काहीच झालं नाहीये. मला काय झालंय दोघांना कळत नाहीये. नाही मॅडम, तुम्ही घेताय की काळजी, ती दिसतंय. तुम्ही खाऊन घ्या बरं. थांबा, इथंच थांबा. आलंय माझ्या लक्षात काय चाललंय तुमचं ते. नाही अहो मॅडम, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय म्हणजे? फोन लावायचा आहे ना तुम्हाला? फोन लावा आणि स्पीकरवर ठेवा. तुमच्या दोघांच्यात आमचं मरण होतंय. फोन लावा आणि स्पीकरवर ठेवा. हो. हॅलो हॅलो, अर्जुन सर. हा गायतोंडे, कसे आहेत मॅडम? ओके ना? टेन्शन मध्ये नाही ना? ठीक आहेत ना एकदम? आणि तुम्हाला सांगितलेलं केलं का? ते फुलं घेऊन गेला का? पण त्या सगळ्यात मध्ये पिवळं फुल ठेवलं का? मॅडमचा फेवरेट कलर आहे पिवळा. आणि दुसरं, हा लक्ष्मीताईंना सांगितलं होतं खाऊ घेऊन जायला. त्यांचा रिपोर्ट येईल थोड्या वेळात. बोला की गायतोंडे, काय पान बिन घालत काय? मी स्वतःच सांगू का रिपोर्ट? तुला कोणी सांगितलं? नाही, मला कोणी सांगायची गरजच नाहीये. अरे आल्यापासून 4दा विचारताय तुम्ही कशात. मग आपोआप कळलं मला. कशी आहेस तू आप्पे? तू भेट, मग मी तुला सांगते कशी येते. आणि हा, आता त्या दोघांना काम करू दे. त्यांच्या कामात डिस्टर्ब नको करू त्यांना. ओके सॉरी. असं पण तुझ्या आवाजावरून मला कळलंय, त्यामुळे नो लोड. आणि लक्ष्मीताई, गायतोंडे, मिशन फत्ते. ओके. अर्जुन मॅडम, तुमचं साहेब किती तुमची काळजी, किती जीव लावत्यात हो तुम्हाला. त्यांची काळजीच कामाच्या आड येते आता. बरं जाऊ द्या, तुम्ही लागा कामाला. या. आणि हो गायतोंडे. येस मॅडम. रोज अशी फुलं आणत जा, मला आवडतात. येस मॅडम, नक्की. मॅडम, ते राकेश आलेत बाहेर. राकेश? आय मीन रॉकेट. पाठवू का? बरं, पाठवा त्याला. येस मॅडम. येऊ मॅडम आतमध्ये? ये राकेश, बस. नाही, असू दे. झालं ना सगळं काम व्यवस्थित? हो झालं मॅडम. खरं तर तुमच्या समोर तोंड घेऊन यायची माझी लायकीच नाहीये. अरे असं का म्हणतोयस? खरं सांगतोय मॅडम, तुमच्या संग लय वाईट वागलो मी, पण आता सुधारलोय मॅडम मी. आता सगळं सोडलं. वा, मला ऐकून खरंच छान वाटलं. म्हणजे बघ,
फक्त पेन्शनसाठी करत होतास ना या सगळ्या गोष्टी? खरं सांगतो मॅडम, तुम्हीच मला या शापातनं सोडवलं. अरे असं नको म्हणू तू. तुम्ही जे केलंय ना माझ्यासाठी, त्यातनं उतराई कशी? हे बघ राकेश, हे माझं काम आहे आणि खरं तर हे काम करायला जरा उशीरच झाला, त्यामुळे तू खरंच आम्हाला थँक्यू नको म्हणू. बाबू, अहो कसा विचार करतायत मॅडम तुम्ही? मी असाच विचार करते आणि तुलाही सांगते, आता परत चुकीच्या मार्गाला नको जाऊ. तेच सांगायला आलतो मॅडम, आम्ही सगळे आता पुण्याला जातोय, तिकडच काहीतरी जॉब करतो, इकडं काय राहिलं नाही आता. ठीक आहे, शुभेच्छा आहे तुला. थँक्यू. मॅडम, तुम्हाला कधीही गरज पडली ना, एक हाक मारा फक्त, हे रॉकेट हजर होईल. मॅडम, तुम्ही काम केलं म्हणून नाही, तर या गुलामाचा माणूस केला म्हणून. त्या रॉकेटचा राकेश केला मॅडम तुम्ही. येतो. अर्जुन बाबा, आता पीक बघा कसं तारवरून येईल. नक्की ना? तुमच्या भरोश्यावर मी असे बाप्पू. मी सांगतोय ना, झालं तर संपला विषय. चला निघू. हो, मला दुकानापाशी सोडा, जरा गोडधोड घेतो. अरे छकुलीला का? छकुलीला तर हायच हो, पण छकुलीचा मामा आलाय तिकडे येवतेश्वरच्या खालच्या बाजूला राहतो ना, तिकडून आलाय. म्हणलं वाज गोडधोड करू. सगळं ओके ना? काय तिकडे पावसाळ्यात आहे ना, दरडी कोसळतात, त्यामुळे सगळी माणसं घाबरून असतात. अहो मागच्या वेळेला तर ना सगळी इथं राहायला आली होती. अरे होय. हो, अहो कधी काय होईल ना सांगता येत नाही. खरंय खरंय, काळजी घ्या म्हणवतात ना, काय बाकी. हो अर्जुन बाबा, तुम्ही आप्पीला बी सांगा, कसे पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तिचं दौर असतात इकडे तिकडं, तिला म्हणाव लय अडचणीच्या ठिकाणी जाऊ नको. काय बोलतो मी तिला, बोलतो. बस चल. अरे वा, अजूनही तेवढीच सुंदर दिसतेस. तुम्ही आज सकाळी सकाळी नवीन साडी का नेसायला सांगितली? अगं आज एवढा स्पेशल दिवस आहे, नेसायला पाहिजेच की. आपण घरातले काय म्हणतील? काय म्हणतील? खुश होतील. हा, हे काय? तू सुंदर दिसतेस, पण गजरा पण सुंदर दिसायला पाहिजे ना. डोक्यात माळ म्हणजे तो पण सुंदर दिसेल. काय हो तुम्ही पण. बघता बघता 15 वर्ष झाली लग्नाला. 15 वर्ष झाली लग्नाला, 2चे 3 काही नाही झाले. रुपाली, माझ्याही मनात सल आहेच की ग, पण आपला संसार बघ, आणि दुःख कोणाच्या वाट्याला येत नाही. एवढं मोठं दुःख आपल्याच वाटायला. प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतं रुपाली. आणि तू जर हा गजरा डोक्यात नाही मांडलास ना, तर या गजऱ्याला पण दुःख होईल. काय हो, तुम्ही जरा आज जास्तच खुश दिसताय. रुपाली, अपर्णा आणि अर्जुन यांच्याकडे बघून एक गोष्ट लक्षात आली माझ्या. काय? आजूबाजूला काही चालू असलं ना, तरी नवरा बायकोच्या नात्यात काय चालू आहे हे त्या दोघांवरच ठरतं. खरंय. अहो भाऊजी किती काळजी घेतात अपर्णाची. आणि अपर्णा पण खूप जपते त्याला. लहान भाऊ असला ना तरी त्याच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बर, चला मी आवरून घेते. आणि रुपाली, ते गिफ्ट नाही आणता आलं मला आज. मला गिफ्ट मिळाले. म्हणजे 15 वर्षापूर्वीच मला गिफ्ट मिळाले, आणि याहून दुसरं भारी गिफ्ट असूच शकत नाही माझ्यासाठी. हा तुझा मोठेपणा झाला. असा काही विचार करू नका तुम्ही. अहो तुमच्याशिवाय दुसरं काय माझ्याकडे, आणि तुमच्या जागेवर दुसरं कोण असतं ना, तर काहीतरी विचित्र विचार करून मोकळा झाला असता. नाही नाही, तो पर्याय कधीच नव्हता रुपाली.
आणि म्हणूनच म्हणलं मी, मला माझं गिफ्ट 15 वर्षापूर्वीच मिळाले. आणि हो, एक गोष्ट दाखवायचीच राहिली तुला. काय? ऐक. हे काय? अगं बघ तर. तुमचे रिपोर्ट्स कसले? माझी ट्रीटमेंट मी सुरू केली आहे रुपाली. यापेक्षा दुसरं सुंदर गिफ्ट असूच शकत नाही आजच्या दिवशी माझ्यासाठी. खरंच अगदी खरं. रुपाली, खरं तर मी हे सगळं याआधीच करायला पाहिजे होतं, पण माझ्यातला पुरुष ते मला करू देत नव्हता. असं काही नाही हं. तुम्ही हे करताय ना, हेच खूप भारी आहे. आणि असा नवरा प्रत्येकीला मिळो. सॉरी डॉक्टर, आज असं लेट झालं म्हणून घरी यावं लागलं. पण खरं सांगू का, आज तुम्हाला न भेटता घरी गेले असते ना तर 100% अर्जुनचा ओरडा खाल्ला असता. आणि मग बरोबरच आहे की त्यांचं. काय चुकलं याच्यामध्ये अर्जुनचं? अपर्णा मॅडम, तुम्हाला कधीही माझ्याशी बोलावं असं वाटलं, मला भेटावं वाटलं तर मला हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही भेटू शकता. आणि जर मी हॉस्पिटलमध्ये नसेन तर बिंदास मला माझ्या घरी येऊन कधीही तुम्ही भेटू शकता, कुठलाही संकोच मनामध्ये न ठेवता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सॉरी बरं का, जरा उशीरच झाला. अरे अर्जुन सावकाश. अजिबात उशीर झाला नाहीये, अगदी वेळेत आलाय तुम्ही. मी यांना हेच सांगत होते की त्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, काळजीचं काहीही कारण नाही. आपे सकाळचं सांगितलं त्यांना? काय? अरे एवढं काय त्यात? एवढं काय नाही काय. डॉक्टर, अहो सकाळी अचानक रडायलाच लागली होती. नाही नाही, मला ना असं सकाळपासून कसं तरी होत होतं आणि मग रडू आलं, एवढंच, बाकी काही नाही. अपर्णा मॅडम, अर्जुन म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा तेवढा साधा नाहीच आहे जेवढा तुम्हाला वाटतोय. अहो नाही, म्हणजे असं एकदाच झालंय. हो बरोबर आहे, पण आता तुमच्या दोघांच्या माहितीसाठी मी सांगतेय. थांबा, मी काय करतो, लिहूनच घेतो. हे घेतो बरं का, एक पान. हा सांगा. प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरात बदल होत असताना हार्मोनल चेंजेस होत असतात आणि मग त्याच्यामुळेच हे असे मूड स्विंग्स होतात. आणि मग ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही, आपला आहार व्यवस्थित ठेवला नाही तर मग हे प्रमाण वाढत जातं आणि मग पूर्णपणे ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. प्रमाण वाढू शकतं म्हणजे असं सारखं सारखं होऊ शकतं असंच का? हो, म्हणजे रडू येणं एवढंच नाही तर लॉस्ट वाटणं, एखाद्या गोष्टीतून इंटरेस्ट निघून जाणं असं वाटणं, बऱ्याच वेळेला तर डिप्रेशनच्या सुद्धा केसेस येतात आमच्याकडे. काय? अहो डॉक्टर, पण असं कसं? म्हणजे या काळात तर बायका केवढे खुश असतात, आनंदी असतात, मग असं डिप्रेशन वगैरे? तेच तर, प्रेग्नन्सीमध्ये होणारे मानसिक बदल आहेत हे, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. हा करेक्ट. डॉक्टर, आमच्या हिरकणी योजनेसाठी ज्या महिला येतात त्यांना याची माहिती द्याल का? हा, आणि आप्पीसाठी काय करायचं ते मला सांगा पहिले. हा, हे मात्र मला आवडले. म्हणजे अपर्णा मॅडम इतर महिलांचा विचार करतात आणि तुम्ही त्यांचा विचार करता. हा डॉक्टर, डीलच तसं झालं ना. म्हणजे तिने जिल्हा सांभाळायचा आणि मी घर सांभाळणार. हाऊस हजबंड. हे सुजा, अरे तू कापडी का चांगली घातली नाहीस? घातली होती की, पण त्याच्यावर चिखल उडालाय. अरे कशाला असा विषय काढतोय? बास की आता. सुजा थांब. हे बघ, इथं स्वप्नील आणि रुपालीच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, केक कापायचा आहे आणि घरातल्या कार्यक्रमाला इथं हजर राहायला पाहिजे. सुजा थांब म्हणलं ना, बस इथं बस. आई, तू म्हणते म्हणून थांबतोय बर का. राहू देत, बस आता. फक्त चिडचिड करू नकोस. आप्पी कुठे आहे ना? ती आत्याला तयार करते आतमध्ये.
काय रे कसली भारी दिसतेस ग तू. हो ना. त्या एक नंबर दिसतेस तू, एकदम कॉलेजची पोरगीच वाटतेस. बरं आता सगळी जमल्यात तर दादा वहिनीला बोलायचं का? हो झालंय सगळं. मी फक्त केक घेऊन येते. हा आलेच. सर, रुपाली ताई बाहेर या की. अगो बाई, लग्नातले कपडे घातले हो तुम्ही? हो, सगळ्यांनीच घातलेत कपडे आज लग्नातले. अगो बाई होय की, माझ्या लक्षातच नाही आलं. अरे वा, रुपालीच्या आवडीचा केक. हो, आप्पीने ऑर्डर केलाय. तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत ना. आई या तुम्ही ओवाळा पहिल्यांदा. सरकार पाहिजे होते आता. काके, तुला म्हणलं ना मी, सरकार 100% परत येणार. तुला सगळं माहिती आहे रे. विश्वास आहे माझा तुझ्या. बर आपण केक कापूया का सगळे? चला चला. हा, चल केक काप. चला झाला आता. जाऊ का मी? सुजा, अरे केवढी काय झाली तुला? थांब की जरा. ए सुजा थांबकी. नाही नको, काम आहे मला. चालू द्या तुमचं. अरे थांब सुजा. सुजय सुजय, काय करायचं बाई या पोराचं कळतच नाही. असंच करतो नेहमी. जरा एकदा देवाला घेऊन जाऊयात ह्याला आता. आई, उद्या मी युक्तेश्वरला चाललीये. मी भाऊजींसाठी प्रार्थना करते. उद्या? अरे अर्जुन, अरे उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे. हा, आणि माझं एक कामही आहे. त्या निमित्ताने दर्शनही होईल. जातेस ते चांगलं आहे बघ. आणि आपे तिकडच्या गुरुजींना जरा काय तर विचारू नये बाई. हे असं का करायला काय कळत नाही. त्याची शांती वगैरे काय करायची असेल तर करून टाकू एकदाची. आई, अगं काळजी नको करू, होईल सुजायचं नीट सगळं. आता ना आपण पहिली पोटाची शांती करूया. बर, मी जेवायला वाढायला घेते. सगळ्यांना भूक लागली असेल ना? थांब रुपाली, दरवेळेला तूच करतेस ना. आज आम्ही करतो. चला चला. एवढ्या पावसा पाण्याची कशाला चालली? अर्जुन, घरात सगळे खुश असले की कसं पोटभर जेवण जातं ना रे. मला जरा जळजळ होत आहे. ऍसिडिटीची गोळी घे पहिली. झोपताना घेते. आपे, येवतेश्वरला गेलंच पाहिजे का तू? हो, अरे पाहणी करायची आहे ना तिथं. अगं हो, पण तिकडे दरडी बिरडी कोसळतात. दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना. अरे मग तू चल सोबत. पण गेलंच पाहिजे आहे ना. तसं नाही, तू ऐकून घे माझं. अरे उद्या पहिला श्रावण सोमवार आहे. माझ्या डोक्यात असं होतं तिथं दर्शनाला जायचं म्हणून. आणि दर्शनाला आपण दोघ जण सोबतच गेलो असतो ना. उद्याच? हा उद्याच. म्हणजे मीटिंगही होईल आणि दर्शनही होईल. मग दोन जायची गरज नाही ना. ठीक आहे. आणि अर्जुन, लग्नानंतर आपण असं पहिल्यांदाच देवदर्शनाला चाललोय ना. हो आपे, पण उद्याच काय झालं तिकडं दरड कोसळली तर? गब्बस रे, चांगलं बोल की. असं काही नाही होणार. समजा झालंच तर? असं झालं तर तरी मला काही नाही होणार. का? कारण माझ्यासोबत तू आहेस ना. तू आहे ना, बोलायला हुशार झाली. मला गंडवती बरोबर बोलण्यात. नाही, एक मिनिट. काहीतरी गैरसमज होतोय. हुशार मी आत्ता नाही, आधीपासूनच होते. हेच चला गोळी घ्या, लवकर झोपा, लवकर उठायचे सकाळी.